राहुल गांधी यांच्या परदेशातील आरक्षणावरील वक्तव्यानंतर आता भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्यभरात आंदोलन ते करणार आहेत। भाजपाचे बडे नेते यामध्ये सहभागी होतील। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नेत्याविरोधात सुद्धा काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेली आहे आणि आज काँग्रेसकडून सुद्धा आंदोलन केलं जाईल। भाजपाच्या तरविंदर सिंग यांच्या विरोधात काँग्रेसचं राज्यभर आज आंदोलन पाहायला मिळणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, भाजपा आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज राज्यभर त्यांच्याकडून आंदोलन केलं जाईल, काय सध्याची परिस्थिती आहे? गौरी, आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी जे परदेशात वक्तव्य केलं आरक्षणाबाबतचं, त्यावरून राज्यात याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले, देशभरात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले आणि यावरूनच भाजप जे आहे ते आक्रमक झालेली पाहायला मिळाली। भाजपचं आज राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे। राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आपण जर पाहिलं तर जे आरक्षणाच्या विरोधात बोलतायत, आरक्षण संपवण्याची भाषा करतायत, त्यांच्या विरोधात भाजपचं हे आंदोलन असणार आहे। भाजपचे सगळे बडे नेते जे आहेत ते विविध ठिकाणी राज्यामध्ये आंदोलन करणार आहे। मग त्यामध्ये आपण पाहिलं तर नागपूर, चंद्रपूर, जळगाव, मुंबई अशा विविध ठिकाणी हे आंदोलन भाजपकडून करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे याचं प्रत्युत्तर आणि त्याचबरोबर राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या विरोधात सुद्धा काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळणार आहे। काँग्रेसचं सुद्धा आंदोलन आज राज्यातील विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर हे दोन्ही आंदोलनं जी आहेत ती 11 वाजेच्या सुमारास सुरू होतील आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर असलेला पाहायला मिळतो। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे दोन्ही आंदोलन जे आहे ते कशा प्रकारचं वळण घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।